तर आज बनवला शाही तुकडा. तर का चला सांगते. तर त्याआधी तुम्हाला ही शाही तुकड्याची रेसिपी शेअर करते. तर सर्वात आधी कढईत दूध तापवायला ठेवले. तर मी 1 लिटर दूध घेतले होते. दूध कोणतेही चालेल. त्यानंतर ब्रेड अशा पद्धतीने कापून घेतले. तुम्हाला किती हवे तितके तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर कस्टर्ड पावडर 1.5 चम्मच घेतली व त्याच्यात थोडं गरम दूध ॲड करून त्याला सर्व मिक्स केलं व त्या दुधामध्ये कस्टर्ड पावडर ॲड केली व व्यवस्थित मिक्स करून घेतले व थोड्या वेळाने कंडेन्स मिल्कही टाकून घेतले व बाजूला पॅन ठेवले व त्याच्यात तूप टाकून कट केलेले ब्रेड तळून घेतले. तुम्ही तुपाच्या व्यतिरिक्त तेलही घेऊ शकता व नंतर काजू बदाम कुटून त्या दुधामध्ये टाकले. तर तुम्ही बघू शकता मी दूध किती घट्ट होऊ दिलं आहे. त्यानंतर मी बाजूला शुगर सिरप बनवून ठेवलं होतं. तर ते तळलेले ब्रेड 1 व 2 मिनटं त्याच्यात डीप करून ठेवले होते. त्यानंतर नंतर एका बाउलमध्ये काढले, त्याच्यावर ते केलेले मिश्रण ॲड केलं व नंतर वरतून मस्त अशी काजू बदामची गार्निशिंग केली. खूप भारी झालं होतं शाही तुकडा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर शाही तुकडा बनवण्याचं कारण असं की तुम्हाला माहितीच आहे माझे पप्पा आलेले माझ्याकडे, त्यासाठी मी आता नवीन नवीन रेसिपी ट्राय करणार आहे. बाय.